दरम्यान तटकरे आणि पटेलांचं राजकारण व्यावसायिक पद्धतीचं आहे. त्यांच्याच इंटरेस्टचा माणूस त्या खुर्चीवर बसणार असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय. अंबादास दानवे यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका पाहायला मिळाली. खरं तर हा अजितदादांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. कोण नेता असणं, कोण अध्यक्ष असणं आणि कोण उपमुख्यमंत्री असणं. आणि अशी संधी त्या घेत असतील किंवा त्यांना दिली जात असेल तर मला असं वाटतं अजितदादाचा वारसा चालवायला काहीच हरकत नाही. दोन परिवार पण येते, जसे दोन पक्ष आहेत तसे परिवार पण आहेत. कारण आपण त्याच्यात काही बोलणं आताच्या घडीला, कारण अजितदादा गेल्यामुळं आपण अजूनही दुःखाच्याच छायेत आहोत. त्यामुळे आत्ताच फार राजकीय इच्छा आणि इच्छेचे प्रश्नावर मत व्यक्त करणं कोणीही एकत्र येत असेल तर त्याला कोणी विरोध करायचा काही कारण नाही. ज्याचा त्याचा तो विचाराचा प्रश्न असतो. आणि जर दोन आपल्याकडे काय मिया वगैरे राजे तो क्या करेगा काळजी, आपल्याकडे अशी म्हण आहे. त्यामुळे दोन्ही एकत्र येत असेल तर कोणाच्या मिठाच्या खड्याला कोणता अर्थ राहणार आहे.